शेतकरी बंधू नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत. तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी. आज दिनांक 3 मार्च 2026चा व्हिडिओ आहे. श्री विष्णू विठ्ठल सूर्यवंशी सरांचा मुलगा डॉक्टर आहे. पुण्यामध्ये मोठं हॉस्पिटल आहे आणि गावी शेती भरपूर आहे. शेती करायला लेबर मिळत नाहीत म्हणून तिने नारळ घेतलेला आहे 425. बघू शकतो ऑर्डर फॉर्मवरती आपण अशा प्रकारे ऑर्डर फॉर्मवरतीची गाडी लोडिंग चालू आहे. 425 नारळ आहे. त्यामध्ये 2 गाड्या भरायच्या आहेत आपल्याला. ती पण गाडी वेटिंगला थांबलेली आहे. तर अशा प्रकारच्या ह्या 2 गाड्या लोडिंगच्या चाललेल्या आहेत. श्री विष्णू विठ्ठल सूर्यवंशी सर, कडेगाव, सांगलीसाठी मलेशियन ग्रीन डॉर्प नारळ. आता मलेशियन ग्रीन डॉर्प नारळ ही जी जात बघितली तर आपण केरळमधली क्रॉस पॉलिनेशन हायब्रिड बुटकी जात आहे. लावल्यानंतर 2.5 ते 3 वर्षात फळधारणा चालू होते. महाराष्ट्रात आपल्या 700 बागा लागलेल्या आहेत. आपली नर्सरीचा परिचय. नर्सरी आपली 1982ची आहे. 35 एकरात नर्सरी आहे. लांजामध्ये 32 एकरात नर्सरी, 250 कामगार, 40 कोटीची उलाढाल आहे. तर अशा प्रकारचं आपण ज्यावेळी चॅनलला सबस्क्राईब करतो आहे, व्हिडिओला लाईक करतो आहे, जेणेकरून आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील. आता महाराष्ट्रात जे आपल्या 700 बागा लागल्या त्यामध्ये प्रामुख्याने जर म्हणलं तर आपली जी लागवड आहे ती इस्लामपूरमध्ये साखरा गावामध्ये मीठ फुटलेल्या जमिनीमध्ये श्री पांडुरंग निकम त्यांची लागवड आहे. आता पांडुरंग निकम या साखरा गावामध्ये सर्व ज्या जमिनी आहेत ह्या शारपट जमिनी आहेत. ऊस लावला तर जळत होता अशा जमिनीमध्ये, मीठ फुटलेल्या जमिनीमध्ये नारळ शेती केलेली आहे आणि चांगलं उत्पादन चालू झालेलं आहे. त्याचबरोबर जालना परतूरमध्ये बाणाजेवाडीमधील बाण पाटील असतील, कळवणमधील महेंद्र ठाकरे सर असतील, सातारवाईमधील सुकोंडे काका असतील, अनपटवाडीमधील मारुती अनपट असतील, त्याचबरोबर पुण्यामधील क्षीरसागर साहेब असतील जे प्लॉटिंगचे व्यवहार करत असतात. त्यांचं गाव आहे कोयाईमध्ये. त्याचबरोबर दिघे म्हणून असतील. भिगवणमध्ये खडकी गावामध्ये संकल्प क्षीरसागर म्हणून असतील. त्यांची बाग आपल्याला नारळ लागलेली पाहता येईल. त्यानंतर परिवैजनाथ बीडमधील कनेरवाडीमध्ये श्री गोवर्धन मुंडे काका असतील. नितळी गावामध्ये उस्मानाबाद धाराशिवमध्ये वैजनाथ माळे असतील. कुरुल कामतीमध्ये श्री विष्णुपंत माळी ननवरे काका असतील. मोहोळ पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी रिटायर गोपीनाथ वाघमोडे साहेब, त्यांची बाग आपल्याला मोहोळमध्ये पाहता येईल. त्याचबरोबर सलगर कारखान्याजवळचं सलगर, तिथं API बनसोडे साहेब 700 नारळ दिलेले आहेत. नारळ चालू झालेले आहेत. त्याचबरोबर इतर ठिकाणी जर म्हटलं तर निंबसमध्ये धनाजी पाटील पोलीस पाटील असतील. तसेच आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये RD पाटील असतील. अशा सर्व ठिकाणी आपल्या बागा डेव्हलप झालेल्या आहेत. 1982ची नर्सरी असल्यामुळं महाराष्ट्रात जवळजवळ आपली नारळाची 60,000 एकर लागवड आहे. बुटकी जात जी जात लावल्यानंतर 2.5-3 वर्षात फळधारणा चालू होत्या. खात्रीची रोप स्वतः बनवलेली रोपं आहेत. मलेशियन ग्रीन डॉर्प जात आहे. आणि आता जी आपण रोपं भरावलो आहे ही सिलेक्शन करून भरतो आहे. जे रोप आता लहान आहे त्याला खत पाणी घालून परत वाढवलं जातं. त्यानंतर ही रोपं शिल्लक राहिलेली 2.5 वर्षाच्या बॅगमध्ये शिफ्ट केली जातात. कारण 250 कामगार असल्यामुळे रोज त्यांना काहीतरी काम दिलं पाहिजे ह्या उद्देशानं रिबॅगिंग होत असतं. त्याचबरोबर 60 किलोच्या बॅगमधला नारळ जर म्हटलं तर अशा प्रकारचा नारळ असतो. जे बघू शकतो बाजूला 1 वर्ष वाढवल्यानंतर ह्या साईजमध्ये वाढत असतो. तिची 1500 रुपये किंमत आहे. आणि हा जो नारळ आहे 375 पोच बसतो. तर आता आजची दिवसातली दुसरी गाडी आहे. सकाळी आपण श्री तोडकर सर जे शिक्षक आहेत पेठ वडगावमध्ये त्यांचं आपण लोडिंग बघितलं. आता दुसरं लोडिंग हे आपलं जे चाललेलं आहे विष्णू विठ्ठल सूर्यवंशी काका जे कडेगाव सांगलीसाठी चाललेलं आहे. आता 2 गाड्या त्यांच्या जे लोडिंग करायचे आहे 425 नारळ भरायचं आहे. त्यासाठी दुसरी गाडी ही थांबलेली आहे. तर आता नारळ शेती जर म्हटलं तर हे आपण लागवड करताना 20 बाय 15 वरती करा झिगझॅग पद्धतीनं. एकरामध्ये 160 रोपं बसतात. मध्ये आंतरपिकं घेता येतात. आता झिगझॅग पद्धत म्हणजे काय तर रोप समोरासमोर न लावता पहिली लाईन आपण ज्यावेळी 15 फुटाला लावत असतो 2 ओळीनंतर 20 फूट. तर शेतकरी बंधूंनी ट्रॅक्टरनं सरी सोडा आणि सरीमध्ये खड्डा 1 बाय 1 फुटाचा घ्या. तर ती झिगझॅग करताना 2 नंबरची लाईन आहे ती 7.5 फूट मागे यायचं आणि तिथं पहिलं रोप लावायचं. असं केल्यामुळं आपली जी लागवड आहे ही त्रिकोण पद्धतीनं बसणार आहे. आणि रोपामधलं अंतर नॅचरलमध्ये 20 बाय 20 होणार आहे. जेणेकरून सूर्यप्रकाश चांगला मिळेल, हवा खेळती राहील,
उत्पादन चांगलं निघेल, कारण याचं आयुष्यमान 50 वर्ष आहे. आता नारळ ज्यावेळी उत्पादन घेत असतो त्यावेळी सरासरी एका झाडाला 350 ते 450 फळं येतात. आता नारळ सुरुवातीला आपल्याला 2.5-3 वर्षात चालू होते आणि सुरुवातीला 100-150 फळं, जसा बुंदा वाढेल तशी फळाची संख्या वाढते. हे जर लाईव्ह उदाहरण जर म्हटलं तर अक्कलकोटमध्ये किनी गावामध्ये श्री सूर्यकांत माळी सर म्हणून आहेत, पुण्याला असतात. त्यांच्याही बागेत आपल्याला नारळ लागलेली बाग बघता येईल. मोठ्या प्रमाणात नारळ लागलेले आहेत. तर अशा प्रकारची ही जी नारळ शेती शारपड खारपड दलदलीक्त जमिनीमध्ये करता येते. शेतकरी मित्रांनो, मी स्वतः बेहिशागरी आहे. महाराष्ट्रात माझ्या ज्या 700 बागा लागल्यात त्यांना रोप लागवडीपासून सर्व मार्गदर्शन दिल्यामुळं आपल्या अशा बागा डेव्हलप होतात आणि आपल्या बागा डेव्हलप झाल्यानंतर आपला मित्रपरिवार नातेवाईक हे आपले कस्टमर होत असतात. तर अशा प्रकारे आपली सर्व्हिस जी असते, रोपावर खत पाण्याचं सर्व नियोजन येणार. त्याचबरोबर लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन मिळाल्यामुळे आपल्या बागा डेव्हलप होतात आणि आंतरपिकं घेता येणार. ह्यामध्ये 20x15 झिगझॅग पद्धतीने लागवड केली की व्हेंटिलेशन, हवा घेती राहील, सूर्यप्रकाश चांगला मिळेल आणि शेतकरी बंधूंना माझ्या उत्पादन चांगले मिळेल. त्याचबरोबर आता माझी नर्सरी शासन मान्य आहे. तर बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रात नारळ लागवडीला अनुदान चांगलं चालू झालेलं आहे. आता अहिल्यानगरमध्येच बांधावरती लागवड केली तरी अनुदान घेता येतं. तर शेतकरी बंधूंना फळबागेला जे अनुदान आहे ते भाऊसाहेब फुंडकर रोजगार हमी योजनेला 2.5 एकर लागवड असेल तर आपल्याला 1,80,000 रुपये हे अनुदान आहे. त्याचबरोबर नारळ शेतीचं अनुदान घेतले की ड्रीप इरिगेशनचं पण अनुदान घेऊ शकतो. अशा प्रकारे शेतकरी बंधूंना भाऊसाहेब फुंडकर रोजगार हमी योजना, नानाजी देशमुख योजना या सर्व योजनांमध्ये अनुदान घेता येतं. त्याचबरोबर खात्रीशीर रोप महाराष्ट्रात बरेच नर्सरीवाले रोपं देत असतात, जी आंध्रमधून मागवायची, राजमंड्रीवरून मागवायची, तर रोपं विकायची. तर शेतकरी बंधू माझ्या नर्सरीवरती आला तर आपण रोपं बनवतेली, त्याचबरोबर रोपं हार्डनिंग होऊन अशा प्रकारे 1.5 वर्षाचं रोप विक्रीसाठी ज्यावेळी आपण देत असतो तर अशा प्रकारचे खात्रीचे रोप येतं. आता बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगत असतो की हा लॉट संपल्यानंतर दर वाढणार आहे. तर शेतकरी बंधू काय असतं की नारळ जे रोप तयार करतो त्यामध्ये येणारा खर्च, त्याचबरोबर तिची मॉर्टॅलिटी, लेबर किती लागले, ह्या गोष्टीवरती त्या रोपाची किंमत ठरत असते. किंमत वाढवणं हा माझा गुणधर्म नाही, कारण बऱ्याच शेतकरी बंधूंना सांगू इच्छितो अगदी शून्यातनं विश्व निर्माण करणारी माझी नर्सरी आहे. आणि जे रोपाची किमती वाढतात, जे लेबरचे पगार वाढतात, खत, फर्टिलायझर, त्याचबरोबर होणारा खर्च त्याच्यावरती आणि त्यानंतर रोप तयार केल्यानंतर मॉर्टॅलिटी होणे ह्याच्यावरती रोपाची किंमत ठरत असते. तर बरेच शेतकरी बंधूंचा गैरसमज होत असतो की बागा महाराष्ट्रात डेव्हलप झाल्यात म्हणून किंमत वाढवल्या. तर किंमत आणि त्या बागेचा काही संबंध नसतो. ज्यावेळी आपण लागवड करतो आहे चालू दरानुसार प्रत्येक लॉटनुसार त्याची किंमतमध्ये बदल होत असतो. आता हा जो लॉट आहे हा 375 रुपयानं आपल्याला घरपोच येणार आहे. रोपं मर्यादित राहिलेले आहेत, बघू शकतो व्हिडिओमध्ये आपण अशा प्रकारचं शॉर्टिंग करून रोपं देत असतो. खात्रीशीर रोपाबरोबरच आपल्याला योग्य सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन आणि होणारा खर्च हे जर लाईव्ह उदाहरण जर म्हटलं तर आता पुढं आपल्याला खत, त्यानंतर कोकोपीटचा असा डेपो, त्यानंतर त्याला जे लागणारं मटेरियल, ह्या सर्व गोष्टीचा खर्च वाढला की त्या रोपाची किंमत वाढत असत्या. तर शेतकरी बंधूंनी गैरसमज करण्यापेक्षा होणारा खर्च, महागाईनुसार कामगारांचे पगार, ह्या गोष्टीमुळं त्या किमती वाढत असतात. आणि ज्या शेतकरी बंधूंना माझ्या बागा बघायच्या आहेत त्यांनी दिलेल्या नंबरला संपर्क करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडत व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून महाराष्ट्रात मी ज्या भागात आपण असाल तिथले बागेचा पत्ता मिळेल. बीड असू दे, लातूर असू दे, उस्मानाबाद असू दे, त्याचबरोबर इतरही राज्यात मी रोपं दिलेले आहेत. याचं लाईव्ह उदाहरण जर म्हणलं तर आपल्याला नेल्लूरमध्ये नारळ लागलेली बाग आहे. मोठ्या प्रमाणात मी नारळ शेती दिलेली आहे, तिथं पण नारळ लागलेल्या बागा आहेत. त्याचबरोबर हुबळी, धारवाड ह्या भागामध्ये पण ॲग्रीकल्चर डिपार्टमेंटला मी रोपं देत असतो आहे, त्यामुळे तिथेही माझ्या बागा लागलेल्या आहेत. तर शेतकरी बंधूंनी व्हिडिओ बघितल्यानंतर खाली जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती फोन करा, जेणेकरून आपल्याला त्या भागातल्या बागा बघायला भेटतील. अशा प्रकारचे लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी न चुकता चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, अनेकदा सांगतो आहे. आणि जेणेकरून घर बसल्या असे सर्व लागवडीपासून माहिती, नियोजन, उत्पादन ह्या सर्व गोष्टी मिळतील. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरला संपर्क करा. आपला दिवस शुभ असो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बघू शकतो आता दुसरी गाडी पण लोडिंग करणार आहोत आणि जी गाडीमध्ये आता थप्पी लावलेली आहे, कारण 425 नारळ हा अशा प्रकारे सिलेक्शन करून भरायचा आहे. योग्य सल्ल्याबरोबरच खात्रीशीर रोप, योग्य नियोजन देणारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी, शासनमान्य नर्सरी, योग्य सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन. आपला दिवस शुभ असो. जय हिंद, जय महाराष्ट्र.